नमस्कार माझ्या मैत्रिणींनो, मी विद्या स्वागत करते आपल्या चॅनल विद्याज रंगोलीमध्ये। आजच्या व्हिडिओमधून आपण नवरात्रीसाठी देवी दुर्गा मातेची एकदम सोपी रांगोळी बघणार आहोत, जी तुम्ही सहजरित्या काढू शकता। काहीही अवघड नाही। बघा, आपल्याला अवघड जमत नाही, मग अशा वेळेस आपण सोप्या रांगोळ्या काढल्या की आपल्यालाही रांगोळ्या काढल्याचं समाधानही होतं आणि आनंदही होतो। म्हणून एकदम मी माझ्या चॅनलमध्ये सोप्या रांगोळ्या बघा, मलाही एवढ्या अवघड रांगोळ्या येत नाही आणि ज्या काही छोट्या येत्या मी तुम्हाला ते दाखवण्याचा प्रयत्न करते। तुम्हीही तशा रांगोळ्या काढायचा जरूर प्रयत्न करा। ज्यांना अजिबातच रांगोळ्या येत नसेल अशांनीही माझ्या रांगोळ्या बघून सहज रांगोळ्या काढू शकता। बघा, मी इथे एक येलो कलरनी पूर्ण सर्कल करून घेतलेला आहे। तुम्ही ताटली वगैरे घेऊ शकता आणि काही सर्कलचं असेल तुमच्याकडे तर गोल ते ठेवू शकता आणि त्याच्यामध्ये मी आंबा कलरने गोल सर्कल करून घेतलेला आहे। आणि आता बघा, असे डोळे काढलेले आहे। तुम्ही आधी आउटलाईनही करू शकता पेन्सिलने किंवा अगरबत्तीच्या काडीने। आणि आता इथे मी दिवे काढून घेतलेले आहे मस्तकावरती, त्यांना टिळक लावायचा तो काढून घेतलेला आहे। त्याच्यात रेड कलर भरलेला आहे आणि डोळे वगैरे मी हे काळ्या कलरने काढलेले आहे। आणि बघा, आता सुंदर डोळे दिसायला लागले ना देवीचे। छोट्या रांगोळ्या आहेत, सोप्या असतात, छोट्या पद्धतीने काढल्या की आपल्याला लगेच जमतात। खूप अवघड रांगोळ्या आपल्याला जमत नाही। मग अशा वेळेस आपण अशा छोट्या आणि सोप्या रांगोळ्या काढायच्या आणि त्या सणांना त्या रांगोळ्या काढल्या की छान असं वाटतं। तुम्ही देवासमोर ही रांगोळी काढू शकता, सहज अशी काढू शकता। बघा, मी रेड कलरने आता त्यांचे ओठ वगैरे काढून घेतलेले आहे आणि आता त्यांच्या आयब्रोजसाठी मी पूर्ण नाकापर्यंत काढून घेते। नाकापर्यंत काढून घेतलं की नाकही तिथे आपल्याला नाकाचा भाग काढता येतो। आणि बघा, आता एकदम सुंदर दिसायला लागला ना चेहरा आपला। काही अवघड नाही, तर आपल्याला असं वाटतं की चेहरा आपल्याला कसा जमेल कसा नाही, पण काही नाही, अगदी सोप्या पद्धतीने काढलेले आहे। नाकाला असे दोन्हीकडनं मी हाफ सर्कल केलेले आहे आणि एक मध्ये झालं आपलं नाक तयार। आणि आता त्याच्यामध्ये आपण एक नथ पण काढणार आहोत आणि डोळ्यामध्ये आपण एक व्हाईट टिपका पण द्यायचा आहे, म्हणजे ज्याने आपले डोळे आकर्षक असे दिसतील। आता नथ मी ना व्हाईट कलरने काढून घेते, जेणेकरून आपली नथ एकदम उठावदार दिसेल आंब्या कलरवरती। आणि त्याला 3 मी रेड कलरने मोती काढलेले आहेत आणि आजूबाजूला आता मोकळं दिसतंय म्हणून तसं मोकळं नाही ठेवायचं आहे आपल्याला। आपण असे छोटे पानं काढून घेणार आहोत। तुम्हाला असे हवं तर तुम्ही 4 फुलंही 4 बाजूने काढून घेऊ शकता, तेही छान दिसतं। मी आता असे पानं काढून घेतलेले आहे। काही अवघड नाही आहे पानं काढायला, ज्याने आपली रांगोळीही मोठी होते आणि दिसायलाही सुंदर दिसते। आणि बघा, फेंट पॅरोट कलरने मी हे पानं काढून घेतलेले आहे। तर चला आता आपण पानं काढून घेऊयात। आता आपले पानं तयार झालेले आहे आणि शेडिंगसाठी आपण त्याच्यावरती डार्क ग्रीन कलर आणि व्हाईट कलर टाकलेला आहे, ज्याने आपले पानं जे आहे ते अधिक उठावदार दिसतं। बघा, आपण कोणत्याही रांगोळीला जर शेडिंग केली ना तर आपले रांगोळी आकर्षक अशी दिसते। आता बघा, पानं काढल्यामुळे आपला चेहरा कसा परिपूर्ण झालेला दिसतोय ना। आणि त्याला मग परत अगरबत्तीच्या काडीने नाही तर रिफिलने तुम्ही असे पानांचा आकार रेषा काढू शकता, म्हणजे आणखी सुंदर दिसेल। नाही तर तसंही ठेवू शकता, तसंही छान दिसतं बघा। तर चला आता आपण पानांचा आकार काढून घेऊ। आता इथे रिकाम्या फेविकॉलच्या बॉटलनी मी डॉट देत आहे की ज्याने आपली रांगोळी आणखी आकर्षक अशी दिसेल। त्या पद्धतीने मी रांगोळीवरती डॉट काढून घेतलेले आहे बघा। आणि आजूबाजूला ना मी देवीची रांगोळी असल्यामुळे दिवे ठेवलेले आहे 4। तुमच्याकडेही पणती वगैरे तुम्ही लावून ठेवू शकता। बघा, किती सुंदर चेहरा दिसतोय ना, रांगोळी किती सुंदर दिसती।
तर चला आता नवरात्रीमध्ये जरूर ही रांगोळी काढा. आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका.